नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। मी रोहित भरणे, भिगवण इंदापूरवरून। तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत एका भन्नाट अशा रोड ट्रिपसाठी, जी भिगवण ते काश्मीर, काश्मीर ते केदारनाथ आणि केदारनाथ ते नेपाळ पशुपतीनाथ अशी असणार आहे। प्रवासे आणि ट्रॅव्हल पॉइंट्स आम्ही कव्हर करणार आहोत। आपण बघू शकता, ट्रिपला जाण्याआधी आम्ही आपल्या महाराष्ट्रातील काही खाद्यपदार्थ आणि मसाले घेण्यासाठी आलो आहोत। त्यानंतर आम्ही ज्या गाडीने प्रवास करणार आहोत त्या म्हणजे आपल्या 2 बलेनो गाड्या। याच गाड्यांनी आपण पुढच्या 20 ते 22 दिवस प्रवास करणार आहोत। ट्रिपला जाण्याआधी या गाड्यांचे सर्व मेंटेनन्स करून घेणार आहोत, कारण आमच्याकडे सीएनजी किट असल्यामुळे लगेचची अडचण येते आणि दिल्लीच्या पुढे गेल्यानंतर सीएनजी सुद्धा मिळत नाही। त्यामुळे आपण या सीएनजी टाक्या इथेच काढून ठेवणार आहोत। आपण याआधीही 2दा ही ट्रिप केली आहे। हे तिसरे वर्ष असल्यामुळे थोड्या अनुभवाची सुद्धा मदत होते। हे आमचे मित्र शाही गॅरेजचे मालक तोहिद भाई। निघून आपण आता घरी आलो आहोत। मेडिसिन्स, उपयुक्त वस्तू, कपडे व लागणाऱ्या घरच्यांना बाय बाय करून आपण आता निघालोय। आता गावचे कुलदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन आपण पेट्रोल पंपावर आलो आहोत। पेट्रोल पंपावर आल्यानंतर या दोन्ही गाड्यांच्या पेट्रोल टाक्या फुल केल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता, आपण चाललेल्या या ट्रिपमध्ये हे माझे सर्व जिवलग सोबती असणार आहेत। तर चला निघूया आपण पुढच्या प्रवासाला। बघूया काय चांगले आणि काय वाईट अनुभव येतात ते तुमच्याशी शेअर करू। या ट्रिपमध्ये आपण महत्त्वाचे म्हणजे एकदम साध्या पद्धतीने आपल्या गावकडील मित्रांना प्रवासात कुठे थांबायचं, कुठे जेवायला चांगले महाराष्ट्रीयन जेवण मिळेल व कुठे स्वस्तात राहायला मिळेल, या सर्व गोष्टी आपण तुमच्याशी शेअर करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हो, माझा पहिलाच व्लॉग आहे। काही चुकलं असेल तर सांगा आणि काही कमी असेल तरी कमेंटमध्ये सांगा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।